हॅलो नमस्कार. इथं आपलं बॅक साईड ब्लाऊजची कटिंग दाखवत आहे. बॅक साईडला आपल्या जर मध्ये भागून कट झाला असेल, दोन पार्ट झाले असतील, हे असे दोन वेगळे झाले असतील, डायरेक्टमधून कट झाला असेल कपडा, तर कसा गळा टाकायचा आणि कसं त्याला शिवायचं, कशी कटिंग करायची मी ते इथं दाखवते. आता बघा, इथं मी आता गळ्याचं माप टाकत आहे. इथं आपला गळा येते 2.25 अडीच. शोल्डरचं माप टाकते आता इथं 3 3.5 जे काय असेल आपल्या ब्लाऊजचं ते टाकायचं. हे आपलं बाहीचं माप आहे, जे मोंढ्याचं. इथं आपण मोंढ्यासाठी आकार देतो, जे की ब्लाऊजच्या मागच्या साईडचं पार्ट आहे हे. आणि इथं आता मी तुम्हाला दाखवते हे उभा आपला गळा. जेवढा असेल मागचा गळा तेवढा आखून घ्यायचा व्यवस्थित पूर्ण. हे असं टाकून घ्यायचं. ते कट झालेला पार्ट आहे तिकडून टाका, काय हरकत नाही, टाकून घ्या. आणि त्याला एक आपण कशी ही राऊंडमध्ये सुद्धा एक डिझाईन देऊ शकतो आणि त्याला सरळ पण देऊ शकतो. जर नवीन आहात तर तुम्ही सरळही देऊ शकता, राऊंडमध्ये घेता येत नसेल तर सरळही देऊ शकता. आणि हे असं आता आपण गळा कट करून घ्यायचा. कट करून घेतल्याच्या नंतर व्यवस्थित मोंढ्याचीही साईड आपली कट जरा झाली असेल तर व्यवस्थित ठीक आहे, नसेल तर करून घ्यायची मागच्या साईडची. आता हे असा गळा आपला कट झाला. जेवढा आहे तेवढा गळा उंच टाकून घेतला मी आणि त्यानंतर हे असा गळा कट करून घ्यायचा. जे खालचं पण आहे तेही कट करायचं. आणि आता इथं लक्ष द्या, हे जे आहे ना आपला खालचं, जे आपली म्हणजे पाठीची जे पूर्ण पॅकपट्टी असते तेवढं मी इथं आखून घेतलेलं आहे. जे एवढं आपल्याला इथून वरचा आपला गळा आहे, हे एवढं आपली पॅकपट्टी आहे समजा पाठीची. जे काही 5 इंच असेल ते इथं 5 इंच आहे, तर 5 इंच हे एवढे आहे आपली पट्टी. तर आता याचे 2 तुकडे झालेले आहेत आपले. याला आपल्याला आता हे कट करून घ्यायचं आहे. हे कट करून घ्यायचं व्यवस्थित. आणि त्यानंतर मी इथं दाखवते की तुम्हाला ते कपडा कसा वाढवायचा आणि कसं ते घ्यायचा. तर हे तर असे तुकडे झालेले आहेत. मग आता हे आपण इथं हे सोडून द्यायचं आणि आपण दुसरा कपडा घ्यायचा. दुसरा कपडा घ्यायचा आणि ते पूर्ण मोठा कपडा असला पाहिजे, जे की आपल्याला हे दोन्ही ठेवल्याच्या नंतर ते कपडा बसला पाहिजे. हे असं ठेवून घ्यायचं आणि त्याला पूर्ण व्यवस्थित आखून पण घ्यायचं. जेवढं की इकडचे म्हणजे दोन्ही साईडला थोडं ते शिवणामध्ये गेलं पाहिजे. थोडं एक्स्ट्रा घ्या कपडा, जे की दोन्ही साईडला थोडंसं शिलाईमध्ये गेलं पाहिजे ते कपडा. मी इथं दाखवते तुम्हाला की ते कसा शिलाईत आला पाहिजे. असं हे कपडा कट करून घ्या. याला तुम्ही अस्तरही लावू शकता आणि नाही लावायचं असेल अस्तर तर तुम्ही 2 साईड याला पॅक करूनही शिवू शकता. खालचं तर आपल्याला पट्टी येते पाठीला, वरच्या साईडला तुम्ही एक पट्टी लावून फोल्ड करून शिवू शकता त्याला. आता हे बिना अस्तरचं ब्लाऊज असल्यामुळे मी सांगते. आता इथं हे बघा 2 पार्ट कसे ठेवायचे. आता हे असं आणि हे इकडचं असं असं ठेवून तुम्ही याला ही पट्टी लावू शकता आणि एक डिझाईन पण तयार होते. असं दोन्ही साईडला असं थोडं एक्स्ट्रा ठेवायचं आणि ती खाली घालायची आणि हे वरचा कप म्हणजे बॅक साईडचं जे पार्ट आहे ते वरून ठेवायचा. हे असं पूर्ण व्यवस्थित शिवून घ्यायचं. याला तुम्ही अगोदर गोट घ्या आणि नंतर पॅक करा. हे पण भाग आहे ते याला पण पॅक करून घ्या. गोट घ्या किंवा पट्टी फोल्ड करून घ्या. बॅक साईडला पण ही पूर्ण पट्टी लावायची आणि फोल्ड करून घ्यायची. हे पूर्ण पॅक झाल्याच्या नंतर कुठेही तुमची शिलाई वरून दिसणार नाही. आणि हे इथं टक्स घ्यायचे आपले. नंतर जेव्हा आपली पूर्ण पट्टी बॅक साईडची हे सगळं शिवून झाल्याच्या नंतर आपले टक्स घ्यायचे पाठीमागचे. हे असं पूर्ण शिवून घ्यायचं. दोन्ही साईड हे पॅक झाल्या पाहिजे. त्याला एकतर पट्टी लावून फोल्ड करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल चॅनल सबस्क्राईब, लाईक, कमेंट करायला विसरू नका. चलो बाय.